सर माझं फर्स्ट IVF जिकडे चालू केलं होतं ना तिकडे डॉक्टरनी बोलले की एम्ब्रियोज खूप चांगले आहेत, तरी माझं फर्स्ट IVF फेल का झालं आहे? बघ, IVF मध्ये ना, जेव्हा सपोज डॉक्टरने तुला असं सांगितलं असेल की तुझे एम्ब्रिओ खूप चांगले आहेत, तर असं जरुरी नाही आहे की तुझं IVF एकाच अटेम्प्टमध्ये सक्सेस होणार. IVFचा सक्सेस रेटच 35 ते 40%. पण होतं काय की तुम्ही जेव्हा IVF सेंटर्समध्ये जाता तेव्हा नको ते प्रॉमिसेस केले जातात. आमच्या सेंटरचा सक्सेस रेट 80% आणि 100%. मग स्वाभाविकरित्या पेशंट विचार करायला लागतो की अरे मला एम्ब्रिओ चांगला होता तर प्रेग्नन्सी का नाही राहिली. लक्षात ठेव, गर्भधारणा, गर्भरोपण जे होतं त्याच्यात केवळ एम्ब्रिओ दिसायला चांगला आहे हे अवलंबून नाही आहे. त्याचबरोबर तुझं युट्रसचं लायनिंग कसं होतं, ब्लड फ्लो कसा होता, तो एम्ब्रिओ क्रोमोझोमली नॉर्मल होता का नाही, हे सगळे फॅक्टर जेव्हा जुळून येतात ना ऐश्वर्या, तेव्हा ठरतं की पेशंटला त्या अटेम्प्टमध्ये प्रेग्नन्सी मिळणार का नाही. जर IVF फेल झालं असेल पण एम्ब्रिओ चांगले असतील तर घाबरायची गरज नाही आहे. यू हॅव टू गो फॉर सेकंड ट्रान्सफर. पण लक्षात ठेव, कधीही IVF ट्रीटमेंट अशाच सेंटर्समध्ये घ्या जिथे तुम्हाला डॉक्टर्स खूप बढवून चढवून सक्सेस रेट सांगणार नाहीत. IVFचा सक्सेस रेट हा 35 ते 40%च असतो.